तर भाऊंना आपण त्याच्या संग गप्पा मारल्या, थोडाफार टाइमपास केला. त्याने गाडी वगैरे चालवून पण पाहिली. आता त्याच्याकडे हाई गाडी, त्याच्यामुळे काय वाटत नाही. पण आता अशी एखादी इच्छा राहते बुवा चालायची, चालवली तिने. तर आम्ही टाइमपास थोडा केला, निघून आलो आता तिथून पुढं. तर आपण आता जवळजवळ ड्रायव्हर धाब्याच्या जवळ आहे, त्याच्या मागं थोडं नाही का बदलापूर का बदलापूर काहीतरी काही गावाचं नाव त्याच्या जवळ आहे. तुम्ही बघू शकता. आता नाही का जवळ आलेलो आहे मी. तर आपल्याला आता जेवायला थांबायचं नाही का, जेवण करून घेऊ. आता वर समृद्धीला लागलं म्हणजे वर काही जेवायला भेटणार नाही, त्याच्यामुळे आपण जेवण करून घेऊ. टेन्शन नको. चला तर मग आपण जाऊ हॉटेलवर थांबू, जेवण. तर भावांना आपण थांबलो आता जेवायला. तर समोर हॉटेल आहे, या इकडं समोरच्या आहे का ड्रायव्हर धाबा आहे, तिथं आपण जेवायचं आता. तर इथं गाडी लावली. तर चला आपण जाऊ जेवायला. इथं समोर मामा गेलेले आहे पुढं नाही का ऑर्डर द्यायला. तर मग आपण जाऊ, जेवण करून येऊ, मग निघूया नाही का. जेवण सुद्धा आलेलं आहे नाही का. तर आपण सांगितलं ती शेंगदाणा मेथी आणि रोटी. मग आता काय जेवण करायचं, सरळ निघायचं. आपल्या हात्यावर तिथं लावेल पलीकडल्या साईडला. तर चला करू जेवण, मग निघू इथून नाही का. तर भावांना आम्ही आता जेवण केलंय, इथून निघलोय नाही का. तर आता समुद्रावर चढू, मामा गाडी चालेल, आपला आराम आहे. मग आता त्यांची नाईट ड्युटी त्यांची राहते, डे ड्युटी आपली आहे. दोघांचं मिळून गाडी चालवत फरक पडतो आणि एकट्यात पण फरक पडतो नाही का. त्याच्यामुळं आपण आता वरती गेलो का मामा गाडी चालेल, आपण साईडला मस्त आराम करू. तर अख्खी नाईट काढायची आपल्याला, म्हणजे सकाळी 6-7 वाजेपर्यंत आपल्याला राजनांदगावला जायचं, म्हणजे छत्तीसगडमध्ये. तर तसं आपण जाऊ, काही अडचण नाही आहे. पण दोघांचा बी आराम झालाच पाहिजे ना थोडा बी. त्याच्यामुळं मग तर आता वर गेल्याच्या नंतर करीत आराम. मामात चालीन गाडी. चला तर मग जाऊया वरती, मग सांगतो वरचं कारनामा तुम्हाला. हे आपले मामा आहे, तुम्हाला माहितीचे. पुसून घेऊन इथं पुढे थांबलो, काचा बिचा पुसू. तर भावांना आपण समृद्धी एक्सप्रेसला लागलेलो आहे नाही का. तर आपली ड्युटी संपली, मामाची ड्युटी चालू. तर आत्ता नाही का टाइम झालेला आहे, तुम्हाला सांगतो 7:45 टाइम झालेला आहे. तर आपली ड्युटी समाप्त. आता आपण डायरेक्ट मागल्या डिक्की, या कोपऱ्यातल्या डिक्कीत जाऊन बसणार. डायरेक्ट आराम, नो टेन्शन नाही, काही नाही. आधी आपल्या डायरेक्ट समृद्धीच्या खाली गेले उठवणार नाही का. त्यांना काय ब्लॉक बनवायचं नाद नाही. त्याच्यामुळं मी काय नागपूरच्या नंतर तुम्हाला दाखवू तिकडं जेव्हा तिथं उठण तिथलं लोकेशन जाऊ शकतो तुम्हाला. अगर यांना काही जमत नाही चला तर मग भेटू आपण डायरेक्ट पुढं नियोजन तिथं होईल तिथं. तर भावांनो आपण आलेलो आहे दुसऱ्या बीडच्या टोल प्लाझावर. तर हे दुसऱ्या बीडचा टोल प्लाझा आहे, लेफ्ट साईडला सगळे हॉटेल आहे. आपली काचच किती घाण आहे, बेकार मोकार घाण आपली काची. रायडर चालू राहिले गाडी, आपला चालू आहे जोडीदारासंग फोन. त्याच्यामुळं नाही का झोप काय आहे ना. तरी मग तर भावांनो इथं नागपूरच्या पुढं नाही का काहीतरी मोठा विषय झालेला पलीकडल्या साईडला. आम्ही पारे टेलर पाशी आलतो, इथून माग गाडी घेऊन गेलो, गाडी वळून आणली. तर आता काय विषय झालाय काही नाही आपल्याला माहित नाही. तर चांगलं मोठं ट्रॅफिक जाम झालेलं आहे पलीकडून. एवढं म्हणजे वाकड्या तिकड्या गाड्या घातल्यात, अजून जाम झालंय ते. तर पुलावरला विषय येऊ. तर चला आपल्याला काय, आपण आता रॉंग साईडनं गाडी काढून घेतली. तर इथं विषय झालेला आहे, डंपरवाला येऊन टेकलेला आहे. तर चला तर भावांना आपण आलो आता महाराष्ट्र बॉर्डरला. ही महाराष्ट्र बॉर्डर नाही काय, समोर गाड्या जाते का तिथं काटा आहे. तर महाराष्ट्र बॉर्डर. तर आपल्याला पण प्लेट काटा इथं काटा बिटा करायचा, पुढे जाऊन पावती घेऊन पलीकडे जाऊन शिक्का बिक्का मारून घ्यायचा. मी आता जस्ट उठलोय, म्हणजे बॉर्डरलाच उठलोय इथंच. त्याच्या मागं उठलो थोडा, पण गाडी नव्हती चालवली. आता उठलोय, लाईन पाहिली किती मोठी लागलेली. खाऱ्या पाण्याचे मोक्कार डाग पडेल काचीवर. चला घेऊ काटा करून मग काय. तर भावांना आपण बॉर्डर पास करून पुढं आलोय. तर बॉर्डरला काय विषय फक्त
पिवळा आपला लाल शिक्का घ्यायसाठी थांबावं लागतं आणि तो आपल्या मागल्या साईडनं लिहून देतो नाही का, काय अडचण आहे काय नाही. आणि आपली गाडी 18 टन 220 होती, तर आपली गाडी टोटल पास करते 18.5 टन. त्याच्यामुळे आपल्याला काय तिथं विषय नव्हता, त्याच्यामुळे आपण लगेच निघून आलो नाही का तिथून. तर या साईडला रायपूर साईडला थंडी लई आहे राव, पण मोकार थंडी काय सांगू, इतकी थंडी ना. इथं एवढी थंडी असेल मग काश्मीरला किती थंडी असू शकते. आपल्या दोन्ही साईडच्या काचावर आहे, तिकडली पण काचवर आहे आणि माझ्या साईडची पण काचवर आहे, तरी मोकार थंडी वाजू राहिली. तर आपल्याला राहिलेलं आहे आता फक्त 60 किलोमीटर मोजून, आणि आता वाजले साधारण तर नाही का 6 कंप्लीट 6 वाजले. तर आपण म्हणजे 7 वाजेपर्यंत जातोय तिथं. तर चला तर मग जाऊ दम्मानी. अजून एक तरी बॉर्डर बाकी आपली नाही का, छत्तीसगड बॉर्डर. तर भावांनो मी आलो छत्तीसगड बॉर्डरला आहे. तर पलीकडून सुद्धा बॉर्डर आहे नाही का, पलीकडे गाड्या जाऊ राहिल्या काटा करायला. मी अलीकडल्या साईडनं लावली गाडी, का तर आपल्या गाडीला हाईट आहे ना, तर एक साईडला लावली. मामा गेलेले शिक्का आणायला, आणि जो मेन रोड पलीकडे ती गाडी चालली का तिकडं, तिथं पलीकडूनच आहे मेन रोड. चला मग काय घेऊ शिक्का बिक्का मारून. तर सकाळ झालेलीच आहे मित्रांनो, तर गुड मॉर्निंग तुम्हाला सुद्धा. भावंडा बॉर्डर वगैरे पास करून आलो आता पुढं. फायनली आपल्याला राहिलेलं फक्त 30 किलोमीटर. तर नाही आपल्याला अर्धा तास लय झाला जायला तिथं. समोरच्या पार्कला सुद्धा पुढं आला, किती टाइम लागेल काय मला आलो अर्धा 1 तासात. आणि बरोबर या म्हणे आता त्याला अर्जंट मारले समोरचा पार्क नाही का, त्याला अर्जंट मारले. टाइमपास न करता आलेलो आहे. आपण आता नाही का लय जवळ आलेलो आहे. आणि सूर्य मामा सुद्धा वरती आलाय. फायनली आम्हाला एक सकाळ उजडली नाही का रायपूर इथं यायला राजनांदगावला. तर अजून आपल्याला अर्धा तास लागन. तर चला जाऊ तिथं पाहू, खाली करायचं नियोजन करू, खाली करून घेऊ, मग पुढला काय असेल ते बघू. भावांना सकाळ सकाळी पोचतो इथं, गाडी लावली खाली करायला. तर सकाळ सकाळी आमची चांगली व्यायाम झालेला आहे नाही का, म्हणजे कसं सकाळ सकाळी आल्यानंतर गाडी सोडली आहे दोघांनी. तुम्हाला दाखवू का, गाडी सोडून रेडी डायरेक्ट एकदम, म्हणजे हे बघू शकता नाही का, गाडी डायरेक्ट सोडून बिडून रेडी. ते आपला कागद, म्हणजे सकाळ सकाळी अख्खी कसरत झालेली. तर किती झाली पाहिजे तुम्हाला, तर एवढे मागले 7-8 गट्टे खाली झालेले, म्हणजे हे 4 आणि मागले 4-5. तर हे गावाळाचा पैसा करीत लोक काय फालतू पैसा कमवायचा काही ना कसा तरी बघू शकता. तो मामा चाचा इस पे ने क्या हल्का सा डालो है ना तू. हाँ कोई दिक्कत नहीं होगा, बेड हो जाता है. हाँ। नहीं देखो हम लोग ऊपर का माल की आती है ना, इसको काटने से नहीं पटकाएगा नीचे. हाँ ठीक है, कोई दिक्कत नहीं, खाली आराम से, क्योंकि वो बहुत पतला रहता नहीं क्या. नहीं वो कोई दिक्कत नहीं है. हाँ। CG4 हे पहा, CG08 राजनांदगाव. भावना चालू नाश्ता करायला सकाळी. लुनो म्हणजे समामध्ये एकदम हिरोची स्टाईल मसायली नाद, म्हणजे डायरेक्ट नाही का फर्स्ट टाइम लुनो चालू राहिले. तिचं स्पीड बघू शकता तुम्ही किती डायरेक्ट मीटरला केला, मीटरला की भावांना तिचं. म्हणजे राजनांदगाव आतमध्ये, म्हणजे सिटी मागे राहिली. आम्ही थोडं गावात आलो म्हणलं नाश्ता करून येऊ सकाळ सकाळी, पण इकडं नाही का 8 वाजून गेले तरी अजून काय उघडलेलं नाही, काहीच उघडलेलं नाही. पाहिलं का एकदम कुठंही बाबू समामा पर डंपर पा चना दे दो. हे मिरची भजी समोसा गरम आहे चाचा, पोहे गरम आहे ना.
सव्वा कुठं बसायचं, बाहेर बसायचं का? हा कधी आतमध्ये बसू ना, त्या चना टाका असं ना, टाका मला. नाही नाही पोहा वर एक देतो, काय नको म्हणला उरलं. हे आपला नाश्ता सकाळ सकाळचा. ताजं प्लेट बनवून हा मला मागा पाणीच पिऊ वाटा ना, एवढं थंड होतं. चला घेऊ नाश्ता करून एका परचा. किंवा मामाचे टार्जन पाहिजे का लोणा लोणा आहे ती, तिला नंबर नाही काहीच नाही. नशीब इकडं पोलिस बिलिस कोण नाही, नाही तर मग कार्यक्रमच. इथं नाश्ता केलाय मी आता समोरच्या टपरीत. आपल्याला जायचं इकडं. नाश्ता बिष्टा केलाय गाडीकडे परत महाबरी तिथं गाडी आहे. चला आपण जाऊ तिथं, गाडी बिडी खाली करू, बघू मला टेलिव्हिजन काय आहे काय नाही, कुठं जायचं भरायला तसं काय. मग आम्ही आलोय गाडीपाशी. तर आपली गाडी बघू शकता तुम्ही, एवढी खाली झालेली नाही का, म्हणजे मागापेक्षा तर जादाच झालेली आहे. तर एवढी तर आपली नाही का, असं नीट सेंटरमध्ये जर पाहिलं का तिथं बॉडी फाकलेली नाही का, समजा असं बोर्ड दिसतं का त्या कोपऱ्यात बॉडी फाकली आपली थोडी का, तर मध्ये एक सुद्धा भात्ता नव्हता याला. आणि आपल्याकडल्या मराठी माणसाने कामच नाही करावं असे. तरी माणूस पहा नाही का कसं डायरेक्ट एकटाच घेऊन जातो. चाचा किती किलो, कितना किलो का रहेगा ये, कितना किलो का ये, कितना केजी? 106 110. तर बघू शकता तुम्ही ते नाही का, चाचा कसा आतमध्ये घेऊन चाललाय कशावरून. तर कोणाची कामं नाही ती, कष्ट करायला ते हेच त्यांचं नाही का, वेगळंच कारनामा आहे डायरेक्ट इकडल्यांचा. आपल्यापेक्षा तर आपल्या इकडले 50 किलोची गुणी उचलायचे म्हणलं तरी कटाळा करीत. आणि यांच्या इकडले 106 म्हणजे 110 थोडक्यात 110 किलो धरून चाल तरी वजन उचलू नाही का, उचली त्या. आपल्याकडे उचलीत सुद्धा नाही. आपल्याकडे साधं कामं नाही होत लोकांना. भावांनो मागल्या राजस्थानला एक चक्कर भरून गेलतो, तर आपल्याकडे लिहिदर्शी समोर ब्रॅकेटचं नाही का फटका बसला होता, त्याच्यामुळे चिमटलंय. आणि आपली लाईट जरा आतमध्ये गेलेली का, तर हे जो फोकस आहे का सगळ्यात समोर तिरका पडतो, एक सरळ नाही पडत. एवढं टच पाडलं म्हणजे सरळ होईल. बाकी एकदम ओके. आणि ती फ्रेम कशी आहे कमेंट करून नक्की सांगा नाही का, का तर पहिल्यांदी फ्रेम वगैरे काही नव्हतं. आपण ही फ्रेम सुद्धा मारेल आणि हे नाव टाकलेलं आहे. बाकीचं एकदम साधं सिम्पल आहे. आणि जेव्हा गाडी बनवून तेव्हा बाकीचं तुम्हाला पाहिलं तर भेटणारच, तवर तर काही भेटू नाही शकत. पाहिला जसं आहे आत्ता तसं साधं सिम्पल लुक आहे तिचा. तर बसलो तो आराम केला पुढं, किती राहिली काय जाऊन. तर टायरमध्ये दगड वेगळं काहीच नाही आहे, सगळं एकदम चकाचक मध्ये आहे. पण टायर दाबीती नाही का, 22 फूट गाडी टायर दाबेली. 22 फूटचा हा चेक प्रॉब्लेम आहे. बाकी काय अडचण नाही, थोडं फार तर चालूच राहतं. अजून राहिलेले 15-20 बंडल होऊन जाईल खाली. क्या हुआ हे दे तू, कितना है 10 ही होगा. देखो हे बघा कसं उचली त्या याला आणि त्या डोकं. 13 14 ये 15 हंदे हंदे आराम से हंदे. आपल्या गाडीत ते प्लाउड असल्यामुळे त्यांना नाही म्हणलं दम्माने होऊन द्या, काही घाई नाही आपल्याला. तर चला मग भाडं बिडं घेऊ. तर भाडं तुम्हाला भाडं वगैरे किती आहे काय आहे सगळं म्हणजे ह्या ब्लॉकमध्ये आम्ही डिटेल देणार आहे. चला भाडं घेऊन येतो मग. फायनली भावून आपली गाडी झाली खाली. तर आता आपल्याला नाही का इथून जायचं आहे मौद्याला गाडी भरायला. आज आपली काय गाडी भरणार नाही. तर आपलं झाली जे गाडी वगैरे खाली केली याचं भाडं वगैरे सगळं भेटलेलं आहे. आणि तसं तर बरेच भावांची कमेंट येते तुम्ही भाडं वगैरे सांगत नाही. तर आपल्याला हे भाडं होतं 44,000 रुपये राजनांदगावचं. तर
मी अशी डिटेल देत जाईन मी इथून पुढं. पण काय विषय होतो, डिटेल द्यायला काही अडचण नाही. पण जर मी तुम्हाला भाडं वगैरे सांगितलं तर विषय काय होतो, दुसऱ्या गाडीवाला जाऊन तिथं पाचका करणार आणि ते सगळे भाड्याची आई बहिणी एक होऊन जाते. त्याच्यामुळे आम्ही भाडं सांगत नाही. त्याच्यामुळं सॉरी भावांनो, मी भाडं सांगू शकत नाही कंप्लीट किती भाडं आहे, काय आहे, किती खर्च होतो. एवढंच मनापासून माफी मागतो तुम्हाला, नाही का. म्हणजे थोडंसं हे करा मला. चला तर मग त्या ब्लॉकला इथं एंड करून टाकू. भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकला. तर टाटा बाय बाय भावांनो.